स्वागत आहे तुमचं मित्रांनो। शुभ सकाळ। आणि वातावरण पाहून तुम्हाला वाटलं असेलच कुठे आहे, तर मी आहे पुण्यात आणि मी जातोय पिकनिकला गोकर्णा। तर पुण्यामध्ये आलोय मी काल। माझ्याबरोबर लावण्याचे फ्रेंड्स आहेत अंकिता आणि स्वप्नील आतमध्ये बसलाय। तर आम्ही आता स्टार्टिंगला कोल्हापूरला जातोय। कोल्हापूरला आम्ही होल्ड करणार आहे, महालक्ष्मी आणि ज्योतिबाचं दर्शन घेणार आहे। मग आमची पुढची जर्नी आहे ती आम्ही स्टार्ट करणार आहे। तर चला आता वेळ झालेला आहे, तर सगळेजण सेट होत आहेत। अंकिता आणि स्वप्नील सेट करत आहेत स्वतःला गाडीमध्ये आपल्या। आणि एकांश पण उठलाय आपला। तर जर्नी आपण स्टार्ट करूया। नाश्त्यासाठी आम्ही थांबलोय। आम्ही सातारा रोडला आहे आम्ही लोक। तर सातारा रोडला आम्हाला एक मिसळ दरबार करून एक मस्त दिसते मिसळवाला। तर इथे आपण जाऊया आणि त्याची टेस्ट बघूया। आतापर्यंत एक अर्धा तास झाला जर्नी स्टार्ट करून। आतापर्यंत एकदम चांगली जर्नी झालेली आहे। तर पाहूया हा मिसळ दरबार। आतून यांचा एम्बियन असा आहे, थोडासा शिवकालीन द्यायचा लुक ठेवलेला आहे। हां, म्हणजे ही सगळी किल्ल्यांची इन्फॉर्मेशन आहे। ॲक्च्युली प्रत्येक टेबलला वेगवेगळ्या किल्ल्यांची इन्फॉर्मेशन आहे। तर इथे आता हा रोहगड किल्ला आहे, बॅक साईडला त्याचीच इन्फॉर्मेशन। तर प्रत्येक टेबलवरती वेगवेगळ्या किल्ल्याची इन्फॉर्मेशन आहे। तर बघूया, आता टेस्ट करूया। आतापर्यंतचा प्रवासाचा तुमचा एक्सपिरियन्स गाडी बरोबर चालवतोय ना? बेस्ट। मस्त एकदम छान छान। आपल्या ऑर्डर आलेलं आहे, एक पुणेरी स्पायसी आणि एक पुणेरी मीडियम आणि एक दरबारी स्पायसी आणि एक दरबारी मीडियम। तर टेस्ट करायचं आहे। हे सगळं टॅग करा। अंकिता पहिले फोटोशूट करते आणि स्वप्नीलला राहत नाही आहे। तर टेस्ट कोण करणार आहे तुमच्या दोघांपैकी? मी हां, मग करा पटकन। एकच मिनिट। तर लावण्या पण त्यांच्याबरोबर टेस्ट करते। स्वीटवाला मला बरोबर तरी माणूस करून दिलेला आहे। तर ही दरबारी स्पायसी स्वप्नीलला खूप आवडली आणि गुड। लावण्या आपली मीडियम, पुणेरी मीडियम। प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे। आता इथे आलो आहे तर आपण प्रति बालाजीला पण जातो आहे, जाता ऑन द वे आहे। तर या हॉटेलला आहे ना खूप सारे अवॉर्ड्स पण भेटलेले आहेत। महाबिझनेस अवॉर्ड, आयकॉनिक प्रोफेशनल महाराष्ट्र अवॉर्ड पण भेटलेले आहे। इथे मिसळसाठी फेमस असल्यामुळे लोकमत पण अवॉर्ड त्यांना भेटलेलं आहे। तर असं हॉटेल आहे हे। A few moments later. प्रति बालाजीला पोचलेलो आहे। इथे आम्ही समोर बालाजींचं टेम्पल आहे। कॅमेऱ्यामध्ये किती जस्टिफाय होते माहिती नाही, पण पुढे जाऊन दाखवेलच मी। तर इथे कसं पिकनिक पण आलेली आहे मुलांची। आणि ही पिकनिक बघून यांना यांचे दिवस आठवले। आणि हां, एकांश राम राम कर आपल्या सगळ्या सबस्क्रायबरला राम राम, नमो 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 करा। हां, वाव ग माझा गुंडा। या इथे प्रति बालाजींचं मंदिर आहे। थोडंसं जवळून जाऊया आपण, कारण की ना आतमध्ये कॅमेराज आणि मोबाईल अलाउड नाही आहे। तर हा इथे चप्पल स्टँड आहे ना, इथे आपल्याला ते सगळं जमा करायचं आहे। मंदिराचं ना एंट्रन्स आहे। ॲक्च्युली मोबाईल आणि जे कॅमेरा जो आहे ना, मोबाईल आणि कॅमेरा बाहेर सबमिट करायचा आहे। पण एकदा तुम्ही दर्शन झालं ना, तर तुम्ही इथे येऊन तुमचा मोबाईल किंवा कॅमेरा जो असेल ना, तो घेऊन तुम्ही बाहेरनं शूटिंग करू शकता। तर हे असं साधारणपणे मंदिर आहे प्रति बालाजीचं पुण्यातलं। मस्त अशी वास्तू आहे मित्रांनो। ॲक्च्युअलमध्ये जे आहे मंदिर ते पाहिले तर नाही आहे, बट सेम अशीच आहे त्याची ही प्रतिकृती। तर मे बी हे असंच असणार आहे। प्रसाद पण खूप चांगला भेटतो। तर लावण्य टेस्ट करते प्रसाद। एकांशला दे, एकांशला नको भाऊ, प्रसाद आहे। खाऊन झाला। तर असं आहे, तुम्हाला फ्रंटमधनं पण दाखवतो कसं मंदिर आहे ते। साधारणपणे असं मंदिर आहे पूर्ण। चला तर मग आपण आता इकडचं बालाजीचं दर्शन तर झालेलं आहे। आता आपला डायरेक्ट आपल्याला महालक्ष्मीला थांबायचं आहे। आपला प्रवास चालू करूया। आता कुठे स्टॉप नाही घ्यायचं आहे आपल्याला, कारण की ऑलरेडी आपण आपल्या शेड्यूलप्रमाणे 1-1.5 तास आपण मागे आहोत।
A few moments later. उडून जाऊ डोंगरावर जाई त्याला गाणी शिकवलं आपुली. ल आलं तुमच्यावर ल. असं केलेलं ना ल मी ना. आज बोलशील का गाणं? थांबा गाणं चांगलं आठवतंय. येतंय मला. अरे येतंय मला. लाल दुपट्टा उड़ गया है मेरी हवा के झोंके से, मुझको पिया ने देख लिया हाय रे धोखे से, मना के मुझे दिल देगा. जुनी गाणी नाही पाहिजे, नवीन गाणी पाहिजे. गाणं पण आपल्याला एवढी येत व. हसतील ऐकणारे. लिरिक्स लावून असं गाणी बोलायची अरे का? हा 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 तशी बोल. मग ते मजा येते रे जरा. टीव्हीवर आम्ही टीव्हीवर लावतो आणि तुला माहितीये मी रात्री लावतो अक्षरशः गाणी माहितीये. आपल्याला तशीच कॉपीराईट लावा. लागेल ना, असं बोलून काय नाही. आता गाण्याच्या भेंड्या खेळतोय आम्ही सर्वजण, बट कॉपीराईटचा इश्यू होईल ना. साडेसहा वाजलेले आणि आम्ही जस्ट महालक्ष्मीच्या देवळाजवळ आलेलो आहे. तुम्ही बघू खूप सारी गर्दी आहे इथं. लाईन आहे, जवळजवळ 1-1.5 तासाची लाईन आहे. अंकित आणि स्वप्नील विचार करतायत. तुम्हाला मंदिर आहे ना बाहेरनं दाखवतो मी, मंदिर कसं आहे ते. तर ही जी लाईट आहे ना, हे मंदिर आहे देवीचं. आपल्या लाईनमध्ये उभं राहूया थोडा वेळ आणि बघूया किती वेळ लागतोय ना दर्शन करू. तर अजून आम्ही लाईनीतच आहे. ही लाईन बघा, इथून एवढी लाईन आहे. जाईल आपल्याला मित्रांनो या लाईनीमध्ये. बघू शकता पूर्ण लाईन आहे दर्शनाला. मंदिर आपल्या बॅक साईडला आहे, तिथे लाईट चमकते तिथे. एकांश आणि लावण्य दोघं जण लाईनमध्ये पाठीमागे अंकित आहे. तर जवळजवळ अर्ध्या 1 तासाच्या लाईन नंतर आपण मंदिराच्या परिसरात आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता समोर मंदिर आहे. अजून आम्ही लाईनीतच आहोत सर्वजण. अजून अर्धा 1 तास लागेल आपल्याला लाईनला आणि दर्शन करायला. हां नमो 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 ऐका, नमो नमो करा. नमो नमो. राम राम. One hour later. 9 वाजलेले आहेत रात्रीचे. जस्ट आमचं दर्शन झालेलं आहे. तर सगळेजण कंटाळले. लावण्याचा अवतार बघा कसा झाला आहे आणि एकांचा. तर हे असं देऊळ परिसर आहे मित्रांनो महालक्ष्मीचं. मी आता जरा डिनरसाठी थांबलेलो आहे. डिनरसाठी आम्ही पद्मा करून आहे, जिथे कोल्हापूरमध्ये पांढरा आणि तांबडा असं सुरुवात झाली असं आम्हाला ऑटोवाल्याने सांगितलं. तर हे असं हॉटेल पद्मा आहे. त्या पद्माजवळ थांबलेलो आहे, बघू शकता हॉटेल पद्मा. तर याचा ॲम्बियन असा आहे, जरा देसी स्टाईल, ऑथेंटिकेटेड स्टाईल आहे ॲम्बियन याचं. आम्ही तिघांनी मटन स्पेशल थाळी मागवली आणि अंकिताने चिकन स्पेशल थाळी मागवलेली आहे. आणि एकांसाठी आम्ही ऑमलेट आणि चपाती ऑर्डर केलेली आहे. बघूया आता या हॉटेलचं नाव तर आहे, खूप जणांनी सांगितलेलं आपल्याला. चौकशी तुम्हाला सांगेलच आणि टाकेल त्याचा रिव्ह्यू का असेल तर हॉटेलचा. ही मटन फ्राय थाळी आलेली आहे आणि स्वप्नीलने स्टार्ट केलं आहे जस्ट. स्वप्नील सांग. स्वप्नील आपला टेस्टर आहे. चांगलं आहे, मस्त आहे ना. आणि चिकन ठीकठाक आहे. तर एकांश चालू आहे. तर एकांश झाल्यानंतर लावण्या पण जेवणार आहे. स्टार्ट करतो म्हणजे एकांशला मला घेता येईल नंतरला. तर या मटन थाळीमध्ये मटन सुक्का आहे, मटन ग्रेव्ही आहे, कांदा आहे आणि हे तांबडा पांढरा स्पेशल रस्सा. या थालीबरोबर एक स्पेशल राईस आलेला आहे. यामध्ये मटन आहे आणि याची टेस्ट पण चांगलेली आहे. स्वप्नीलने टेस्ट केलं आहे आणि स्वप्नीलला आवडला आहे तो राईस. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि खऱ्या अर्थाने आता जर्नी सुरू झालेली आहे आपली. दिवस पहिला आपल्या ट्रिपचा, गोकर्ण ट्रिपचा. कालचा प्रवास जो होता आपला कोल्हापूर आणि तिकडे आम्ही प्रतिबालाजीला गेलो होतो, तो पण ह्या व्हिडिओमध्ये मी छोटा ॲड करेल. तर रात्री आहे ना आम्ही इथे थांबलो होतो, हॉटेल श्रीराम करून. एकदम इमर्जन्सीमध्ये आम्हाला भेटलं होतं आम्हाला हे हॉटेल. तर चला तुम्हाला हे हॉटेल दाखवतो आतून आणि याच्या रूम दाखवतो, जे आहे आपलं बेळगाव. सो ते बेळगावच्या रोडलाच आहे हे. तर हा हायवे आहे
हा इथे हायवे आणि हायवेच्या बाजूलाच हॉटेल आहे. हॉटेल मस्त आहे. तर तुम्हाला त्याची रूम्स दाखवतो कशा आहेत ते. तर पॅरलली तुम्हाला रूम्स भेटतील. तर एक रूम आपला इथे आहे स्वप्नीलचा आणि माझावाला जो रूम आहे ना तो पुढे आहे. एकांचा आवाज येतच असेल तुम्हाला. तर तुम्हाला छोटीशी एक रूम टूर देतो. रूम एकदम प्रिशियस आहे, मोठा आहे. 1 बेड भेटतो तुम्हाला, AC भेटतो, TV आहे, वॉलड्रॉप आहे आणि सामान ठेवायला जागा पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे पण मी जातो तर तिथं वॉशरूम. तर फर्स्ट वॉशरूम बघतो. वॉशरूम पण एकदम क्लीन आहे. तर एकंदरीत असा आहे हा रूम आणि हे हॉटेल एकदम चांगलं. तर आता जाऊया फटाफट ब्रेकफास्ट करूया आणि आपले नाश्ता सुरू केलेला आहे. एकांश पण आपला नाश्ता करतोय शिरा आणि आम्ही मेदूवडा मागवलेला आहे. लावण्याने मेदूवडा आणि इडली मागवलेला आहे आणि आणखी त्या प्रिपरेशन करते जरा आपल्यासाठी. तिने इडली मागवलेली आहे. स्वप्नील जरा अर्जंट एक कॉल आला आहे स्वप्नीलचा, तर तो कॉल अटेंड करतो. तर नाश्ता आपण करूया फटाफट आणि आपली जी पुढची जर्नी आहे ना स्टार्ट करणार आहे आपण. हॉटेल पण तुम्हाला एकदम मी बाहेरनं दाखवतो आहे ना. या इथे एक बिल्डिंग आहे समोर दिसत असेल तुम्हाला. ते या इकडचं वाटतं म्हणजे TMC BMC जसं आहे ना तसं हे ऑफिस आहे. लांबूनच बिल्डिंग कशी दिसते बघा मस्तपैकी. सो मे बी कमिशनर ऑफिस आहे म्हणजे गव्हर्नमेंटच्या इकडच्या गव्हर्नमेंटचंच ऑफिस आहे ते. मस्त बिल्डिंग आहे बघा. प्रवास आपला सुरूच आहे मस्तपैकी. रस्ता बघा काय सुसाट आहे. स्वप्नील ड्राईव्ह करतोय. गाडी आवडलेली आहे अंकिताला. तर डील चालू आहे. बघूया आता अंकिता काय बोलते. थोडा ड्रिंक ब्रेक घेतलेला आहे आम्ही गोकर्णा रोडला आणि नारळ पाणी पितोय सर्वजण. एकांश पण इथे आता नारळ पाणी पिणार आहे. बट ऑब्वियसली कर्नाटकात आलो आहेत तर नारळ पाणीच आता मोस्टली आपण पिणार आहोत. हा मस्त आहे. तर आम्ही आता हे ड्रिंक एन्जॉय करतोय. हा हायवे आहे गोकर्ण हायवे. अजून आपला जो प्रवास आहे सुरूच आहे. परत आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचणार आहोत. नारळपाणी नारळपाणी नारळपाणी. हा वा नारळपाणी पितो. वा आम्ही ना आता हॉटेल मलबार इथे थांबलेलो आहे. हा जो हॉटेल आहे तो गोकर्णा रोडला आहे आणि लिटरली आम्ही जिथे जो टर्न मारलेला होता ना गोकर्णाला जायला तिथून पूर्ण हा जंगल एरियाच चालू होतो. म्हणजे पूर्ण फॉरेस्ट एरियाचा आहे हा आणि मध्येच हे हॉटेल आहे. ॲक्च्युली हॉटेल मे बी हे नॉनव्हेजसाठी फेमस आहे बट आज दत्त जयंती आहे तर आम्ही बट ऑब्वियसली व्हेजच खाणार आहे. तर बघूया या हॉटेलची टेस्ट कशी आहे. तर प्रॉपर आहे ना हॉटेल पण प्रॉपर जंगलातच आहे. पूर्ण जंगलच आहे. बाहेरनं तर एकदम चांगलं वाटतं आहे. आतून पण ठीकठाक आहे. म्हणजे त्याचं जो ॲम्बियन आहे तो एकदम चांगलाच आहे. किचन नाही त्यांचं ओपन किचन. या साईडला आमचा टेबल आहे. तिथं फॅमिली रूम आहे. तो फॅमिली रूम मी बघूया. एकांश काय करतोय ऑर्डर काय करतोय बघ 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 त्याच्यात काय काय पाहिजे. हां काय काय व्हेज आहे तर ऑर्डर केलेलं आहे. दाल खिचडी मशरूमची भाजी पनीरची भाजी. टेस्ट कशी येते तुम्हाला मी जेव्हा आमची ऑर्डर येईल ना तेव्हा तुम्हाला मी सांगतो. तर ऑर्डर आलेली आमची मशरूम मसाला पनीर मसाला मसाला पापड आणि दाल खिचडी. आणि स्वप्नील स्टार्ट केलेले आहे. स्वप्नील आपल्याला रिव्ह्यू करेल पहिल्यांदा. ठीक आहे म्हणजे पूर्ण पिकनिकमध्ये आपण स्वप्नीललाच आपला गिनी पिग आहे. तो पहिले टेस्ट करणार तो सांगणार आणि चांगलं वाईट असेल तरी आपल्याला खायचंच आहे. त्याने असं जरी केलं तरी आपल्याला खायचंच आहे. लावण्य आता आमच्या एकांशला भरवते. काय खातो एकांश करूया कसं झालं आहे.
मशरूम मसाला एक नंबर. पनीर मसाला ट्राय करूया. सेम आहे, फक्त इथे मशरूम आहे, इथे पनीर आहे, बट टेस्ट सेम आहे. तर जेवण पटापट संपूया. या हॉटेलचं जेवण एकदम भारी होतं, टेस्ट पण सगळ्यांना आवडलेली आहे. ढाबा स्टाईलसारखं आहे, पण नॉनव्हेज इथे खूप जास्त जातं आहे, कारण की नॉनव्हेजसाठी स्पेशल आहे वाटतं. तर आता आपला पुढचा जो प्रवास आहे आपण चालू करूया. 1 तासात आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचणारच आहोत. फायनली 4:30 झालेले आहेत आणि आम्ही जो आमचा होमस्टे घेतला आहे ना तिथे आलेलो आहे. तर मस्तपैकी असा होमस्टे आहे 1+1चा. पूर्ण ना माझ्या गावचं फिलिंग येतो आहे मला इथे आल्यासारखं. मस्त असं 1+1 आहे. तुम्हाला आहे ना आधीच त्याचा रूम टूर देतो, म्हणजे नंतरला लक्षात राहिलं नाही तर आम्ही जो होमस्टे घेतला आहे सो त्याचा हा हॉल आहे बघा, केवढा मोठा हॉल आहे. नंतरला हा एक बेडरूम आहे. इथे इथे हे किचन सेटअप आहे पूर्ण. इथे एक बेडरूम आहे, म्हणजे एकदम नीटनेटके आहे. 2 इथे मॅट्रेस पण आहेत आणि भरपूर जणं जरी आली तरी पण इथे मॅट्रेस आहे. मे बी एक 10-15 जण इथे स्टे करू शकतात असं आहे. फक्त काय या प्रॉपर्टीला आम्ही जिथे राहणार आहे तिथे टॉयलेट बाथरूम जो आहे या 2 बेडरूमला कॉमन आहे. या इथे मस्तपैकी असे सेपरेट. तर हा आहे WC, स्वच्छ आहे. इकडे आतमध्ये स्वप्नील आहे. लाईट लागलं. साधारणपणे असं आहे. तर आजचा दिवस बघूया आता काय काय मजा मस्ती करणार आहे. फ्रेश होऊया. आणि आज स्पेशल म्हणजे अंकिता आणि स्वप्नीलची ॲनिव्हर्सरी आहे. सो प्लॅनिंग आम्ही ते करणार आहे, थोडं कसं एन्जॉय करू शकतो इथे. आता रूम तर मोठा आहे, तर बघूया. एकांश आणि प्रचिती चालत येते. रेस्टॉरंटमध्ये खूप गर्दी आहे आणि वेटिंगसाठी जवळजवळ 8 ते 9 नंबर आहेत पुढे. स्वप्नील अंकिता वाट बघतात आपल्या नंबरची. त्याबरोबर ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आणि फायनली 1 तासाच्या गॅपनंतर आम्हाला टेबल भेटलेलं आहे. सो आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. स्पेशल मेनू जो आहे तो आलेला आहे. पहिले स्टार्टर मशरूम चिली आणि व्हेज क्रिस्पी ना, प्लेन डाळ आणि प्लेन राईस. एकांश पण माझा एन्जॉय करतोय. वाव. मशरूम चिली आणि व्हेज क्रिस्पी. ओके. सो बघूया. लावण्याला एक वरतो घास. सो व्हेज रेस्टॉरंट आहे तर बट ऑब्वियसली थोडंसं क्वांटिटी आणि क्वालिटी त्यांना ठेवावीच लागेल. सो ओव्हरऑल चांगला आहे स्टार्टर्स. आणि आता सेकंड मेन कोर्स आलेला आहे. पनीर फ्राईड राईस आणि नूडल्स आहे. टेस्ट करा. डिसेंट राईस मस्त. आता एकांश झालं की आपण पण टेस्ट करणार आहे. एकांश तू माझी पोगी. रात्रीचे 10-10:30 वाजले. आपला डे 01 हा इथेच संपतोय. तर अर्धा दिवस तर आपला ट्रॅव्हलमध्ये गेला. तिथून येऊन आम्ही बीच जस्ट बघायला गेलो, बट एवढं फार काही बघायला भेटलं नाही कारण की ऑलरेडी लेट झालेलं. ट्रॅव्हल प्लस अंकिता आणि स्वप्नीलचं ॲनिव्हर्सरी एन्जॉयमेंट असा आमचा डे 01 होता. तर मी काय करेल, डे 01 आणि डे 02 कंबाईन करून एकच व्हिडिओ बनवेल, कारण की आज असं एवढं दाखवण्यासारखं काही झालंच नाही आहे. चला तर आता ना तुम्हाला उद्या डायरेक्ट सकाळीच भेटतो आपल्या डे 02ला.